नमस्कार। आज दिनांक 26 ऑगस्ट 2025 वार मंगळवार। केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। मी आज बाजाराच्या सद्यस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण जी आवक 24 तारखेला 100% होती ती 25 तारखेला आपण 50% केली आणि आज 26 तारखेला ती 25% आवक ही सर्व बाजारपेठामध्ये मर्यादित करू शकलो। आणि जो बाजार 24 तारखेला होता त्याच्यामध्ये जो रेट मिळाला त्याचं समाधानकारक होता, आवक जास्त येऊ होता आणि आपण 4-5 दिवसापूर्वी दिलेले अंदाज हे परफेक्ट ठरले। नंतर 25 तारखेला बाजार खाली आले आणि आज आवक आपण घटवल्यामुळे आज बाजारामध्ये 10%ची वाढ झाली आणि ही खरं तर आनंदाची गोष्ट आहे। आणि उद्याही थोडासा माल कमीच राहील आणि परवा दिवशी आपण गणपतीमुळे माल कमीच काढाल। परंतु हे जर माल कमी ठेवले आणि योग्य माल मार्केटमध्ये आणले जे विकण्याला आहे, जे माल गणपती म्हणून हलके माल आणले तर विकणार नाही हेही सांगितलं होतं। आणि आज मला समाधान यासाठी वाटतंय की जो बाजार खाली आला होता त्याला पुन्हा आपण उचललो आणि हीच खरी गरज होती आणि आता पुन्हा एकदा परत करंट घेईल आणि तो करंट खाली येऊ शकत नाही, ही परिस्थिती निर्माण होणार आहे। आणि म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आवक घटली, कारण परवाच्या आवकीमुळे काल थोडेसे रेट नक्कीच खाली झाले आणि ते होणारच होते, कारण ते माल तीच सण आणि गणपती सणाला लागू होऊ शकत नव्हते आणि गणपतीचे माल आता हटले। आता जे चांगल्या मालवाल्यांचे आता पैसे बनणार आणि इथून पुढे आपण माल विरळून काढा। पुढचे सण पण आपण योग्य तारखेला आपल्याला माल कोणत्या वेळेस मार्केटमध्ये आणायचा हे मी तुम्हाला अचूक सांगणार। आणि या सर्व घडामोडीमध्ये आपण या चॅनलचे सदस्य झालात याचा मला सार्थ अभिमान आहे, कारण त्यामुळे मी आवक कंट्रोल करू शकलो आणि आपल्याला रेट वाढवू शकलो। नाहीतर आतापर्यंतचा 20 वर्षाचा अनुभव असा आहे की गणपतीच्या त्याच पिरियडला बाजार मंदी होतो आणि तो उठायला 8-15 दिवस लागतो, पण एका दिवसात पुन्हा बाजार 10%ने वाढ म्हणजे ही साधी गोष्ट नाही। कारण तुम्ही तत्परता दाखवली या YouTube चॅनलवर, आपण सावध राहिलो आणि बाजार वाढते राहिले। असेच तुम्ही व्हिडिओ पाहत जा आणि बाजाराची सद्यस्थिती माहिती घेत जा। हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो। धन्यवाद।